हे आमच्या 106 हुतात्म्यांचं दुर्दैव म्हणायला पाहिजे. मराठी माणसासाठी शिवसेना काय करते? शिवसेनेने बरंच काही केलं, त्यातलं दालनसुद्धा आहे. संयुक्त इतिहास निर्माण केला, इतिहास टिकवायचा प्रयत्न केला. पण तुमच्या काळामध्ये हा इतिहास सडवण्याचा प्रयत्न झाला. काल तिथे विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर गेल्या आणि त्यांनी ते दाखवण्याचा प्रयत्न केला की काय अवस्था आहे. त्यानंतर तरी महापालिकेला जाग आली आहे का? मुख्यमंत्र्यांना जाग आली आहे का? मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ हे इकडे तिकडे फिरत असतं, अनेक प्रकल्पांवर घोषणा करत असतं, पण एकदा तरी संयुक्त महाराष्ट्र दालनाची अवस्था स्वतः जाऊन पाहावी आणि त्या संयुक्त महाराष्ट्र दालनाला पुन्हा ऊर्जित अवस्था द्यावी असा आमच्या राज्यात नसेल तर त्यांचं महाराष्ट्रप्रेम हे बेगडी आहे. आता महाराष्ट्र दिन येईल 1 मेला, तेव्हा हे सगळे जाऊन एक पुष्पचक्र हुतात्मा चौकात अर्पण करतील आणि कार्यभाग उरकतील. त्यांनी त्या दिवशी संयुक्त महाराष्ट्र दालनात सुद्धा यावं आणि जे शिवसेनेने घडवलं, जे 106 हुतात्म्यांनी निर्माण केलं, त्याची काय अवस्था तुम्ही लोकांनी करून ठेवलेली आहे ते सुद्धा तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहावं. एवढीच माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे. पण राऊतसाहेब, आज एक बातमी अशीच आहे महापालिकेशी संबंधित की नगरसेवकांना आता जवळपास 800 कोटी निधी मंजूर झालेला आहे. तर या 800 कोटी निधीमधला काही भाग हा या संयुक्त महाराष्ट्राच्या दालनाच्या नूतनीकरणासाठी खर्च करण्यात यावा अशी तुम्ही अपेक्षा किंवा मागणी करा? नाही, हा निर्णय महानगरपालिकेने घ्यायचा आहे. मी माझ्या भावना व्यक्त केल्या त्या दालनासंदर्भात. ही आमची शेवटची पिढी आहे ज्यांना तो लढा, तो संघर्ष, तो इतिहास याच्याविषयी आत्मीयता जाणीव आहे आणि पुढल्या पिढीनं सुद्धा ते आपल्या हृदयात जतन करून ठेवावं म्हणून ते दालन उभं केलं. महापालिकेला का भीक लागली आहे का? 90,000 कोटीच्या ठेवी शिवसेनेने ठेवल्या होत्या, त्या तुम्ही आता मोडून